आता आपण बातमी पाहतोय ती खरं तर भारताच्या विजयाची. भारत चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये विजयी झालेला आहे. 2025 चा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी भारतानं जिंकलेला आहे. आपण ही दृश्य पाहतोय. खरं तर या स्क्रीनवर जी दृश्य आहेत ती आनंदोत्सवाची दृश्य आहेत. दुबई मधली ही सगळी दृश्य, दुबईमध्ये असलेले भारतीय संघाचे चाहते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद. हा आनंद केवळ दुबईत नाहीये, संपूर्ण भारतभर हाच आनंद पाहायला मिळतोय. कारण भारतीय संघानं ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे आपल्या नावावर केलेलं आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा ट्वीट करून आपल्या संपूर्ण संघाचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांचं कौतुक केलेलं. आणि ही दृश्य आहेत मुंबईच्या रस्त्यांवरची, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या रस्त्यांवरची, किंबहुना देशातल्या प्रत्येक राज्यातल्या रस्त्यांवरची ही दृश्य. हातामध्ये तिरंगा घेतलेली ही तरुणाई, चेहऱ्यावर आनंद असलेली ही तरुणाई आणि गाण्याच्या तालावर थिरकणारी ही तरुणाई. आणि या सगळ्याचं कारण फक्त एक आहे. ते कारण आहे ते म्हणजे भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकलेली आहे, आपल्या नावावर करून घेतलेली आहे. ही पुन्हा एकदा आपण दृश्य पाहतोय. हे फटाके सुद्धा लावून आतिषबाजी केली जाते. ही आतिषबाजी कशासाठी आहे? का तर भारताचा संघ, आपल्या भारताचा संघ, आपला भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेला आहे. फटाके फोडून मोठ्या प्रमाणात आतिषबाजी केली जाते. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारतानं काय सिद्ध केलंय तर भारतच चॅम्पियन आहे हे भारतानं पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. दुबईमध्ये हा फायनलचा सामना रंगलेला होता. न्यूझीलंडच्या विरोधात भारतानं आपला सामना जिंकलेला आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा आपल्या नावावर केलेली. I don't know. Yeah, Rohit Sharma played well. Okay. Who would like to see? You would like to say? Okay. What's your name? Kiara. How happy you are on India's win? Quite happy. Huh? Quite How happy. was your day? You came to cheer for India. How it was? How did you find it? Fun to scream. Yeah. It's screaming. I like screaming. Okay. Thank you. Thank you. या प्रतिक्रिया आपण पाहतोय. खरं तर बच्चे कंपनी सुद्धा हा सामना पाहण्यासाठी म्हणून दुबईमध्ये पोहोचलेली होती आणि त्या स्टेडियम बाहेरच्या आपण या प्रतिक्रिया पाहिल्या. आनंद हा बच्चे कंपनीमध्ये सुद्धा आहे, तरुणांमध्ये सुद्धा आहे, वृद्धांमध्ये सुद्धा आहे, महिलांमध्ये सुद्धा आहे. अगदी अबाल वृद्धांमध्ये प्रचंड आनंद, प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. आणि रोहित शर्मा, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा देण्यात आलेली आहे. रोहित शर्मा यानं आज आपला कमबॅक केला. रोहित शर्मा हा क्रीजवर टिकून राहिला. रोहित शर्मानं उत्तम फलंदाजी केली आणि रोहित शर्मानं भारताला विजयापर्यंत खेचून नेलं. रोहित शर्मानं नेमकी काय कामगिरी केली ते सुद्धा आपण पाहणार आहोत. रोहित शर्मानं 83 चेंडूमध्ये 76 धावा केल्या. कॅप्टन्सीची जी पारी असते, कॅप्टनची जी खेळी असते, कर्णधाराची जी खेळी असते ती रोहित शर्मानं उत्तमरित्या पार पडली. 3 षटकार रोहित शर्मानं खेचले, 7 चौकार मारलेले आहेत आणि रोहित शर्मा जिंकलेला आहे. ही दृश्य आहेत सोलापूर मधली. सोलापूरमध्ये कशा प्रकारे उत्साह साजरा केला जातोय. भारताचा तिरंगा हातामध्ये फडकवला जातोय, भगवा सुद्धा पाहायला मिळतोय. फटाके लावले जात आहेत, हातामध्ये फायर गन आहेत, त्याच्यामधून सुद्धा उत्साह साजरा केला जातोय, उत्सव साजरा केला जातोय, उत्साह दाखवला जातोय. अशी ही दृश्य.
हम इसकी वजह से जीते हैं। इसकी Kohli made us proud. Woohoo! We are proud of you, Rohit and the team. Superb. Rohit and team super. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಟ ಆಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ 8 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ. ಐ ಮೀನ್ ಸ್ಪೀಕ್ ಬ್ರೋ. No, I'm very happy. Waited 8 years for this. There's no better moment than this. Cheers. It was a very emotional match, but also East or West, India is the best. So we were really excited because we all got together here. Yes, a lot. Till the last over, we were just hoping that, India comes on top, and yeah, they did it. I'm so happy for them. Yes, it is final for us at least. Yes. So you are cheering India? Yes. East or West? पाकिस्तान के विरुद्ध सेंचुरी, पूरा सीरीज बहुत अच्छा रहा। फाइनल छोड़ दिया जाए तो पूरा सीरीज बड़ा अच्छा रहा विराट का। विराट के बारे में क्या कहेंगे? और अक्सर सवाल उठता है कि इनको रिटायर करना चाहिए रोहित विराट को, लेकिन उन्होंने अपने बल्ले से जवाब दिया। यही है क्योंकि जब आप बल्ले से जवाब दो, लोगों तो बोलने का काम है, लेकिन मुझे लगता है कि उनमें अब भी क्रिकेट बहुत बाकी है। जिस तरह से विराट ने इस टूर्नामेंट में बैटिंग की है, पहले मैच में 100, फिर बाद में एक मैच में 100 चुके, पूरा टूर्नामेंट में उसने अच्छी बैटिंग की है। और रोहित शर्मा का जो फाइनल का इनिंग्स है, आई थिंक ये इनिंग सबको भुला मुझे ये कहना चाहता हूं कि याद दिला देता है कि रोहित शर्मा की बैटिंग में कितनी मज़ा है। मतलब देखने वालों को इतना अच्छा लगता है कि उसका जो एलिगेंस है, उसका जो पावर है और जो फिनिश करता है, बहुत ही बढ़िया। थैंक यू फॉर योर टाइम। यहाँ पे ही रहता हूँ, इंडिया का सपोर्टर हूँ। आपको भी पता है पिछले 2 मैचेस में मैंने वही बात बोली थी और वही चीज़ हो रही है कंटिन्यूअसली। हमारी टीम इतनी स्ट्रांग है, एनी डे किसी भी टीम को बीट कर सकती है। क्योंकि बॉलिंग लाइनअप ले लीजिए, बैटिंग लाइनअप, क्योंकि आप थोड़ा पहले जाइए ना, जब टीम सिलेक्शन हुआ था तो सब लोगों ने रोहित शर्मा या गौतम गंभीर पे ये सवाल किया था कि 4 स्पिनर आप क्यों लेके जा रहे हो। इवेंचुअली आपको स्पिनर्स से मैच जीता है। विराट कोहली के फॉर्म पे क्वेश्चन मार्क था, उन्होंने भी सेमीफाइनल में भी करके दिया, पाकिस्तान जैसे बड़े मैच में भी करके दिया है। रोहित शर्मा के ऊपर इतना सवाल हो रहा था, रिटायरमेंट ले रहे हैं, टीम में रह रहे हैं, नहीं रह रहे हैं। It doesn't help, but you really have to be confident, and we did that today. About Pakistan, I feel unfortunate. Did Pakistan play? I think we missed. Yeah, we never exactly. saw them. You know what? I think the biggest comedy of Pakistan is they try to imitate other countries. They really focus on themselves. They'll be better, but they're losers in every aspect of the world. They're never going to win anything unless they change the way they think. So forget about cricket. They're losing everywhere else. तर या काही प्रतिक्रिया होत्या भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संदर्भातल्या या प्रतिक्रिया होत्या। आणि ही जी दृश्य आपण पाहतोय, या सगळ्या दृश्यांमध्ये आपण काय पाहतोय तर आनंद आहे, उत्साह आहे, साजरा केला जातोय, जल्लोष साजरा केला जातोय। भारत चॅम्पियन ठरलेला आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकलेली।